चालेल ते सुरेखा ताई स्टार्ट करूयात. सर्वांना जय श्री कृष्ण. खरं म्हणजे आपल्या गीता परिवारामध्ये असे एक एक मणी आहेत आणि त्यात आजचे जे सत्संग करणारे किंवा चिंतन करणारे विवेचन करणारे शिरोमणी आहेत. आता तुम्ही म्हणाल शिरोमणी का म्हणताय? कारण तत्वज्ञान कशाशी खातात हे आपल्याला काही एक माहिती नाही. आणि तत्वज्ञान हा विषय घेऊन पीएचडी आणि एम.फिल आणि पीएचडी करणं साधी गोष्ट नाही आहे. आपण अ, आजच्या ज्या विवेचक आहेत, गीता कुलकर्णी, त्या पुण्याच्या आहेत. आणि आमच्याकडे अशी म्हण आहे, पुणे तिथे काय उणे. आपले बरेचसे साधक पुण्यातलेच आहेत. आणि अ, मला वाटतं परवा अ, औरंगाबादच्या ताई त्या पण पुण्यावरूनच नातवाजवळ राहत आहेत. म्हणजे बरेचसे साधक पुण्याचे आहेत. आणि त्यांच्यातलं टॅलेंट बघता असं वाटतं की आम्हाला काही म्हणजे काहीच येत नाही. आमचं कशातच गती नाही. आता आजच्या विषय आहे कुलकर्णी ताईंचा नारद भक्ती सूत्र. आपल्याला नारद हा शब्द फक्त एकाच गोष्टीसाठी माहिती आहे. आता मी नाही बोलत बाबा, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर नारद भक्ती सूत्र आणि त्यांचा भगवद्गीतेमधील संदर्भ हा त्यांचा विषय आहे. त्यांनी एम.फिल उपनिषद ईशावत्सव कठ उपनिषद, ज्याचा आपल्याला नाव सुद्धा माहिती नाही किंवा अजिबात गंध नाही, अशा विषयातनं त्यांनी एम.फिल केलंय. आणि भक्ती वैष्णवालिझम मध्ये त्यांनी विद्या वाचस्पती. आता विद्या वाचस्पती हा शब्द जर उच्चारला तर आपल्याला ही कोणती पदवी आहे काहीच माहित नाही. कारण तो शब्द संस्कृत आहे किंवा मराठीमध्ये वापरला जातो. पण आपल्याला पीएचडी लवकर समजतं. म्हणजे त्यांनी डॉक्टर आहेत. त्या डॉक्टर आहेत, पण त्या तत्वज्ञानातल्या डॉक्टर आहेत. नुसतं डॉक्टर म्हटलं तर आपण म्हणू एमबीबीएस का, BAMS का, MS का. पण अ, आपल्या साहित्यातील ही पीएचडी पदवी त्यांनी अ, तत्वज्ञानामधूनच घेतलेली आहे. तसंच त्यांचं लायब्ररी सायन्स मधूनही शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी संस्कृतच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. प पहिली परीक्षा परिचय, नंतर शिक्षा, नंतर कोविद पर्यंत त्यांनी त्या परीक्षा दिलेल्या आहेत. आणि भगवद्गीतेचा त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. त्यांनी आपल्या गीता परिवारामध्ये L1 आणि L2 वर्गापर्यंत शिकवलंही आहे. संस्कृत मधून भगवद्गीता त्या शिकल्या आहेत आणि शिकवतातही आहेत. अ, अन्वय व्याकरण, खरं व्याकरणाचा विषय हा खूप क्लिष्ट विषय असतो. पण त्यांनी अन्वय व्याकरणासहित संस्कृत शिकल्या आणि शिकवलं. संस्कृत भारतीचं पुस्तक त्यांनी त्यासाठी अभ्यासलंय. विशेष म्हणजे त्यांचे जे शिक्षक होते, त्या ज्यांच्याकडून शिकले ते शिक्षक एक कर्नल होते. म्हणजे सैन्यातले, ज्या जे संरक्षण खात्यामध्ये अ, कर्नल, ते तिथे सीमेवर आहेत. म्हणून आपण इथे खूप सुरक्षित आहोत. त्या कर्नल साहेबांनी रिटायर झाल्यानंतर संस्कृतचा अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांच्याकडे गीताताईंनी शिक्षण घेतलं. नंतर त्यांचे लेख प्रसिद्ध होत आहेत. नाशिकवरून भालचंद्र मासिक प्रसिद्ध होतं. त्यात त्या भगवद्गीतेवर आणि नारद भक्ती सूत्रावर लेखन करतात. म्हणजे आपल्याला जर ते मासिक मिळालं तर आपण नक्कीच त्यांचे लेख त्या मासिकातून वाचूया. आपली कोणतीही पात्रता नसताना आज आपल्याला भक्तिसूत्राचं पूर्ण अभ्यास पूर्ण व्याख्यान
ऐकायला मिळणार आहे. तर आता आपल्याला थोडं कान देऊन ऐकायला लागणार, कारण त्यांचा जो विषय आहे तो खूप प्रगाढ आहे. त्याच्यातलं तत्व तत्व खरं म्हणजे आपण खूप कथा भागवत गीतेमध्ये ऐकतो आणि कथा म्हणून ऐकतो, पण ते कथेमागचं तत्व काय आहे ते समजून घ्यायला हवं. आता त्यांच्या व्याख्यानातील तत्व आपण समजून घेऊया. आता एक छोटस उदाहरण देते. कृष्णाला एक माखन चोर हे एक नाव आहे, माहिती आहे ना? ते नाव कसं पडलंय? तर कृष्ण अं, गवळीनींच्या घरी माखन चोरत असे, इतका साधा अर्थ असेल का हो? नक्कीच नाही. माखन म्हणजे काय? अहो, दूध, दुधाचं विरजण लावून दही करणं, दही मथून लोणी काढणं, त्या लोण्याला म्हणतात माखन. आणि नंतर त्याचं तूप, जसं त्याचं रूप बदलत जातं तस तसं त्याचं मूल्यही बदलत जातं. मग माखन म्हणजे काय? दही मंथून निघालेलं वरचं लोणी म्हणजे तत्व, त्या गोष्टीतलं सार. आणि हे सार चोरी करायचं म्हणजे काय? की आपण ते सार उचलायचं आणि आपल्या हृदयात बंद करायचं. म्हणजे आपण ते तत्व समजून घ्यायचं. मग तो असा माखन चोर, ह्याच शब्दामागचं तत्व इतकं गहन आहे. मग असंच आपल्याला आज तत्वज्ञान ऐकायचं आहे. नारद भक्ती सूत्र, त्याच्यातलं सार सार घ्या, चौथा चौथा टाकून द्यायचा. पण त्या आपल्याला इतकं सुंदर सांगणार आहे की चौथा तिथे आपल्याला सापडणारच नाही. सगळं तत्वच असेल. फक्त आपली समजून घेण्याची क्षमता आपल्याला वाढवली पाहिजे. आपली एकाग्रता, एकाग्र होऊन ऐकलं तरच आपल्याला तत्व समजेल. चला, माझं नमनाला घडाभर तेल झालं, सॉरी म्हणते त्यासाठी. गीताताई, जय श्री कृष्ण. आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे स्थायिक मोक्षपुरीचे आम्ही, स्थायिक मोक्षपुरीचे आम्ही, पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे कविता नदीप ठेवू, उजळून विश्व दाऊ, कविता नदीप ठेवू, उजळून विश्व दाऊ, सद्गुण गाऊ माझे, सद्गुण गाऊ माझे आम्ही, पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे शिण्या सवे मृदंग, ती झांज चिपळी गंग, शिण्या सवे मृदंग, ती झांज चिपळी गंग, संसारी संतनाचे, संसारी संतनाचे आम्ही, पायिक नारदांचे आम्ही, पायिक नारदांचे शिकवूच नाम महिमा, भगवंत भक्ती प्रेमा, शिकवूच नाम महिमा, भगवंत भक्ती प्रेमा, वैराग्य भक्ती वासे,
नैराज्य भक्तिवासे ऐक नारदाचे आम्ही ऐक नारदाचे वैकुंठ येत आणू भक्तीत विश्वधारी वैकुंठ येत आणू भक्तीत विश्वधारू वैकुंठ येत आणू भक्तीत विश्वधारी वैकुंठ येत आणू भक्तीत विश्वधारू मग मोक्षपदी नासे मग मोक्षपदी नासे आम्ही ऐक नारदाचे आम्ही ऐक नारदाचे ओ स्थायिक मोक्षपुरी देना स्थायिक मोक्षपुरी देना ऐक नारदाचे आम्ही ऐक नारदाचे आम्ही ऐक नारदाचे पायिक नारदांचे नमस्कार सर्वांना. सुरू करते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. सुचेताताईंमुळे आज आपण एकत्र आलोय आणि त्यामुळे मला पण संधी मिळाली. मागे पण एकदा त्यांची होती, त्यामुळे त्यांचे आधी आभार मानून आणि तुमच्या सर्व साधकांचे आभार मानून मी नारद भक्ती सूत्रावर थोडक्यात बोलायचा प्रयत्न करतेय. कारण ते 84 सूत्र आहे. त्याचा आढावा घ्यायचा म्हटलं तरी 1-1.5 तास कमी पडेल, पण आपण त्याच्यातनंच करायचं. आणि हे जे गाणं लावलं होतं त्याच्यातनं आपल्याला थोडक्यात आशय पण कळला आहे की आम्ही पायिक आहोत. पायिक म्हणजे काय, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरनं आम्ही चालायचा प्रयत्न करतोय. त्याला भक्तीची जोड असली की तो मार्ग अधिक सुलभ होईल, सुकर होईल, हा त्याचा उद्देश होता. सुचेताताई याच्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. कीर्तन विश्वचेही आभार. नमस्कार सर्वांना. नारद भक्ती सूत्र म्हटलं की, सूत्र म्हटलं की काय अर्थ असतो, मुद्देसूद बांधणी. थोडक्यात पण अतिशय महत्वपूर्ण सांगायचा. आशय तर कळला पाहिजे, वाक्याचा अर्थ तर नीट कळलाच पाहिजे, पण तरी सूत्रात एका शब्दात याला सूत्र म्हणतात. आणि नारदाचा अर्थ आहे नारम ददाती ती नारदा. नार म्हणजे ज्ञान देणारे असे नारद. दुसरा अर्थ होतो माणसांना हृदयातील परमेश्वराशी जोडून देण्याचं काम नारद करतात. त्यामुळे नारद हे भक्ती मार्गाचे आचार्य आहेत, म्हणजे ज्यांनी स्वतः आचरण करून आपल्या जीवनात उतरवून ही सूत्र आपल्याला दिलेली आहेत. त्यामुळे त्याचं महत्व अपरंपार आहे. आता नारद भक्ती सूत्र म्हटलं की नारदांचं जीवन चरित्र तर आलं पाहिजे ना. नारदांची व्युत्पत्ती कळली. आपण नारद कळ लाव्या नारद वगैरे असं सहज म्हणून जातो, पण कळ लावणं म्हणजे काय, कळकळ असल्याशिवाय कळलं. त्यांनी कधीही कोणाचं वाईट केलं नाही. मग ते दैत्यांचं असू दे, दानवांचं असू दे, असुरांचं असू दे, तिन्ही वेगवेगळे शब्द आहेत, तर तिन्हीला वेगवेगळा अर्थही आहे.
मानवाचं असू दे किंवा देवांचं असू दे, त्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी ते त्रिभुवनात हिंडायचे. त्रिभुवन कोणती? पृथ्वी, मर्त्यलोक, भूलोक ह्याला म्हणतात, वरती द्यूलोक, की स्वर्गलोक त्याच्याही वरती आहे. अशा सर्वत्र हिंडण्याची त्यांना परवानगी होती. ते पत्रकार होते, कुशल पत्रकार होते आणि सर्वत्र सर्वांशी मैत्री होती. आणि काय त्यांचा वेश होता? हातात वीणा, खांद्यावर अशी वीणा, हातात चिपळ्या घेऊन ते सर्वत्र हिंडायचे आणि हरिनाम जप करत सर्वांना संदेश काय द्यायचे? भक्ती करा, प्रेम करा. कोणावर करा? भगवंतावर करा. का करा, कशी करा, हे ते सूत्रात आपल्याला सांगणारच आहेत. पण आता त्याचा त्यांचा थोडक्यात परिचय सर्व ठिकाणी कसा आलाय, फक्त कळलावे आहेत का? म्हणून नारदीय भक्ती हे कीर्तन आहे किंवा वारकरी संप्रदायामधलं जे कीर्तन आहे ते अजूनही लोकप्रिय का आहे? मनुष्य आनंदात असला की गातो, गाणं येत नसलं तरी गातो. याचं कारण काय? आनंद व्यक्त करायचं एक मोठं प्रभावी माध्यम आहे. लोकांना जागृत करायचं प्रभावी माध्यम हे कीर्तन आहे. लेक्चर पेक्षा लोकांना कीर्तन भावतं, लोकांना प्रबोधन जास्त. म्हणून त्यांचे वडील सुद्धा आता आफेबुवांचे राष्ट्रीय कीर्तनकार होते. त्यांनी अनेक विषय हाताळले. बुवा पण सध्या अनेक विषय हाताळतात. याचं कारण काय? हे लोकांना पूर्ण त्याच्यात काय काय आहे, ताल, सूर, लय आणि एक आनंदाचं उभारी येते त्यांनी. हे कीर्तनाचं वैशिष्ट्य. कीर्तन कशाला म्हणतात? तर कीर्ती गायती ती कीर्तना, जी श्रीकृष्णाची, भगवंताची कीर्ती गायली जाते, कुठल्याही देवाची कीर्ती जाते, त्याला कीर्तन म्हणतात. असे हे नारद आपल्याला 84 सूत्रातनं भक्ती कशी करायची हे तर सांगणार आहेत. पण त्याच्या आधी त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्र जे त्यांनी व्यासांना भागवतामध्ये सांगितलं आहे ते थोडक्यात परिचय करून, सगळ्यांना माहिती आहे इथे सगळे साधक, सगळे साधना करणारेच आहेत, भक्त आहेत, अनेक श्रवण भक्ती वगैरे करणारे लेक्चर पण आहेत, आधीची पण झाली. पण तरीही नारद भक्ती सूत्राची सुरुवात अशीच करायची असते. म्हणून कथेप्रमाणे नारदांचं चरित्र, मग त्यांनी सूत्र का दिली, भक्ती म्हणजे काय, हे सगळं सांगण्याची एक परंपरा आहे, फलश्रुती असते. म्हणून ते सांगते. व्यास जेव्हा खूप दुःखी होते, सगळे 18 पुराण लिहून सुद्धा त्यांना दुःख झालं, तेव्हा नारदांनी सांगितलं, का असे तुम्ही दुःखी? असं दुःखी होऊ नका. तुम्ही एवढं सगळं काम केलं पण फक्त भक्तीवर, श्रीकृष्णाच्या भक्तीवर काही असं लिहिलं नाही. म्हणून तुम्ही आता भागवत आपला जो ग्रंथ दिला तो नारदांच्यामुळे आपल्याला मिळालेला आहे. आणि त्या भागवतामध्येच नारद मुनी व्यासांना आपली कथा सांगतात लहानपणीची. म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, अशा तऱ्हेने नारद आपल्याला सांगतात. लहानपणी ते दासी पुत्र होते. म्हणजे कसं परिवर्तन माणसात होऊ शकतं जर ठरवलं तर. त्याच्याशी कुळाचाराचा, शिक्षणाचा काही संबंध नाही. त्यामुळे नारद सांगतायत आपलं चरित्र व्यासांना की मी दासी पुत्र होतो, माझी आई गुरुजनांची, ते एक सद्भाग्य होतं. मला संत संगतीचा महिमा पण त्यांनी थोडक्यात त्यांच्या चरित्रातनच आपल्याला कसा हळूहळू कळत जातो बघा. आई सेवा करायची गुरुजनांची, ऋषी मुनींची, ते भागवत, ते कीर्तन करायचे, गायन करायचे, नामस्मरण करायचे. ते लहान होते, 5 वर्षाचे, असं त्यांचं वर्णन येतं. तेव्हा आई गुरूंची सेवा करताना, आईची सेवा, गुरूंची सेवा करत करत कीर्तन कानावर पडत, नामस्मरण कानावर पडल्यामुळे मी भक्तिरंगात माझं मन त्याच्यातच रमायला लागलं आणि हळूहळू मी त्या भक्ती रसामध्येच गुंग झालो. मी त्या चातुर्मासात ते यायचे, पुढे गावाला निघायचे. तेव्हा एकदा आईला मी म्हंटल मी यांच्याबरोबर जातो, तर गुरूंनीच परवानगी ऋषींनी दिली नाही. आईच्या परवानगीशिवाय काही करता येत नाही. आईची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, भक्ती हीच आहे. त्यामुळे आईची सेवा केल्यावरच तुला भक्ती जास्ती चांगली कळेल. आमच्याबरोबर यायची गरज नाही, नामस्मरण करत राहा. अशा तऱ्हेने नारद आईची सेवा करण्यासाठी थांबले. पण सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, आई जंगलात पाणी आणायला गेली. तिथे तिला सर्पदंशाने दंश केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. म्हणजे नारद म्हणाले, माझा एक पाश होता जो गुरूंनी मला आज्ञा केली होती आईची सेवा केल्याशिवाय यायचं नाही, तो पाश माझा आपोआप सुटला आणि मी गुरुसेवेला, भक्ती करायला मोकळा झालो. मी खूप तपश्चर्या केली आणि मला भगवंताचं साक्षात दर्शनही झालं. पण ते इतकं कमी झालं की मी व्याकुळ झालो भगवंताच्या दर्शनासाठी.
पण मला आकाशवाणीने सांगितलं या जन्मी तुझं एवढंच दर्शनाचा भाग होता, याच्या पुढे तुला तपश्चर्या किंवा पुढच्या कल्पामध्ये म्हणजे ब्रह्मकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा जेव्हा परत दिवस सुरू होईल तेव्हा तुझं पुनर्जन्म जेव्हा होईल तेव्हा तुला परत भगवंताची प्रेम आणि दर्शन मिळेल. आता तू तप करत राहा असं सांगितल्यामुळे मी तप करत राहिलो. माझं दासीपुत्राचा देह पडला आणि मग मी कल्पांतपर्यंत थांबलो आणि ब्रह्मदेवाचं जेव्हा कल्प सुरू झालं तेव्हा मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. म्हणजे बघा कशी प्रगती. अनेक जन्म संसिद्धी लभते जे गीतेत सांगितलंय ना, नारदांनी बघा कसं त्यांच्या जीवनामधलं चरित्र सांगितलं. अनेक जन्मात माझं पुण्य झालं आणि मग मात्र मला भगवंतानी मला जिथे हवं तिथे दर्शन दिलं. माझ्या तपश्चर्याचं ते फळ होतं आणि मी सर्वत्र संचार करत हिंडतोय. अशा ह्या देवर्षीचे ब्रह्मर्षी आणि भगवद्गीतेत सुद्धा भगवंतानी त्यांना विभूती योगामध्ये देवर्षीणांचे नारद इतका सन्मान दिलाय भगवंतानी. इतके ते भक्ती मार्गाचे आचार्य म्हणून गणले जातात. अशा नारदांना त्रिवार वंदन करून ज्यांना सनक नारदांचे गुरु सनक चार कुमार जे आहेत सनक सनानंद सनातन सनंद हे त्यांचे गुरु आहेत. ते पण एकदा असेच दुःखी झाले होते असं मला दर्शन नाही. तेव्हा त्यांनी समजावलं तू तपश्चर्या कर तुला भगवंताचं दर्शन नक्की होईल आणि त्याप्रमाणे त्यांना झालं. भागवतामध्येच कथा येते की भक्ती सुद्धा एकदा वैराग्य आणि ज्ञान घेऊन निष्ठेत होऊन पडली होती. तेव्हा नारदांनी तिला ज्ञान वैराग्य बरोबर भक्ती करायला सांगितलं आणि तिचे ज्ञान वैराग्य भक्तिपुत्र परत तरुण झाले आणि भक्ती मार्गाचा प्रचार करून हे नाथ नारायण दामोदर गोविंद नारायण दामोदर असं जप जो मनाला येईल तर तुम्ही करत राहा असा सल्ला देत ते तिकडून निघून गेले. अशा तऱ्हेने त्यांची थोडक्यात कथा आता आपण 84 पैकी केवढ्या जमतील तेवढा सांगायचा प्रयत्न करते. त्याचा थोडक्यात आढावा घेते. एका तासात सांगायचं आहे त्यामुळे थोडं फास्ट जाणार आहे मी आणि मग परत संधी मिळाल्यावर परत विश्लेषणात्मक करीन. आता फक्त वृत्तीसूत्र म्हणजे काय आहेत नारदांची हे जाणून घेऊया. आता बघा सुरुवातच कशी केली त्यांनी. पहिलं सूत्र काय आहे भक्ती मार्गाचं अथा तो भक्ती व्याख्यास्यामः अथ ही सर्व ब्रह्मसूत्र म्हणा. अथा तो भक्ती जिज्ञासा अथा तो ज्ञान जिज्ञासा अथनी सुरुवात करतात सगळे आचार्य ब्रह्मसूत्र वगैरे. अथ म्हणजे काय आता मी सांगतो. काय सांगतो भक्तीची व्याख्या करतात आधी नारद. ती भक्ती कशी आहे काय भक्तीचं फळ आहे कशी करायची का करायची कोणी करायची साधनं काय काय हे सगळं भक्तीच्या व्याख्यामध्ये. भक्ती सांगायचं प्रयोजन काय कुठल्याही ग्रंथाची फलश्रुती आधी कळल्यावर आपण जरा तिथे लक्ष देतो ना. आपण लहान बालकं होत अजूनही भगवंताच्या दृष्टीने आपण भक्ती मार्गात पाऊल ठेवतो. तर आधी मला कळलं पाहिजे ना मी का करायची भक्ती. माझं चाललंय की सगळं चांगलं मी का करू भक्ती. तर भक्तीची नारद मुनी बघा आपलेच मन जाणणार आहेत ना. आपण बालकं आहोत ना हे त्यांना माहितीये म्हणून त्यांनी कसं केलंय आता मी भक्तीची व्याख्या करतो हो असं सांगितलंय. मग ती कशी आहे आधी त्यांनी भक्तीचं स्वरूप सांगितलंय. सा इथे सगळीकडे ना सा तस्मिन अस्मिन हे संस्कृत मध्ये सर्वनाम म्हणून वापरली जातात. म्हणजे इथे कुठल्याही देवी देवतांचा उल्लेख नाही. भक्ती कोणीही कोणाची कधी कशीही करावी हे अभिप्रेत आहे. फक्त भक्ती करावी. भक्ती म्हणजे काय भज धातू आहे म्हणजे काय सेवा करणं अर्चना करणं पूजा करणं हे सगळं त्याच्यात येतं. भक्त भगवंत आणि भाव हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. इतकी भक्तीचं स्वरूप मोठं अजूनही करता येईल. मी अगदी थोडक्यात सांगते. सा भक्ती म्हणजे ती भक्ती कशी आहे भक्ती भाव आहे पूजा अर्चना आहे वंदन सगळं येतं त्याच्यामध्ये. सा म्हटलंय स्त्रीलिंग भक्तीला म्हटलंय का ती कोणीही करायची कुठल्याही इथे कुठल्याही देवी देवतेचं श्रीकृष्णाचं देवीचं गुरु नाव घेतलेलंच नाहीये. सा तस्मिन प्रेम स्वरूपा तिचं स्वरूप सांगितलंय. ती कशी आहे प्रेम स्वरूप आहे प्रेम रूप आहे तिचं. आणि ती कशी आहे अमृत स्वरूपा अमृतमय आहे. अमृत म्हणजे काय त्रिकालाबाधित सत्य जी कधीही नष्ट न पावणारी जी कोणीही करावी कधीही करावी पण प्रेम कोणावर करावं कसं करावं हे आता पुढे आधीच आपल्याला फळ सांगतायत भक्तीचं स्वरूप सांगतायत. ती का करावी कशी आहे याचं स्वरूप सांगतायत म्हणजे आपण त्याच्या प्रेमात पडावं म्हणून आधी
बॅकग्राऊंड तयार करणं म्हणतात ना, अशी ते बॅकग्राऊंड करतायत. नारद भक्तिसूत्राचा अभ्यास करताना मला हे मात्र नक्की जाणवलं, आधी ते भक्तीचं स्वरूप का करावी सांगतात आणि मग कशी करावी वगैरे सगळ्या उपचार नंतर सांगतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे करायची कोणीही कोणाची. मग त्यांनी काय होतं, अमृत मिळतं, प्रेम मिळतं भगवंताचं. यम लब्ध्वा माणूस काय होतो, सिद्धा भवती अमृतो भवती तृप्ता भवती, तृप्त होतो मनुष्य अशी भक्ती केल्याने. अरे अरे बापरे, मग आपण म्हणतो अरे बापरे हे असं काय आहे, एवढं सगळं चांगले गुण आहेत, मग आपल्याला का नाही ती मिळत आहे, किंवा आपल्याला कशी मिळेल, आपण याच्यापासून दूर कसे काय राहू शकतो, का राहतोय, हे आपल्याला लक्षात येतं. मग अरे वा, आपण करू शकतो का, आणि कोणाचीही केली तरी चालते, कधीही केली तरी चालते, असं भक्ती मार्गाचे आचार्य सांगतायत. म्हणजे आपण जरा बघायला तरी हरकत नाही, नाही का, भौतिक याच्यामध्ये सुद्धा भक्ती चालते का, असे प्रश्न लगेच निर्माण होतात. मग ते लगेच सांगतायत, असा भक्त, अशी भक्ती केल्याने काय होतं, तो इच्छा करत नाही, कशाची आकांक्षा करत नाही. म्हणजे बघा, म्हणजे आधी फळ सांगून त्याचं स्वरूप सांगून हळूहळू कसं आपल्याला मनाला तयार करतायत, बुद्धीला तयार करतायत. बघा नारदांचं वैशिष्ट्य बघा, अभ्यास करताना फार मजा आली मला. यज्ञात्वा मती चित्त बुद्धी शुद्ध होते, पवित्र होते, तृप्त होते. हो का, असं आहे का, एवढे गुण आहेत का भक्तीमध्ये. आणि मग त्याचा ती भक्ती आपल्यातच आहे ना, हृदयात आपली भक्ती, आपण तिला वेगळं समजायचंच नाही. आपण ती भक्ती म्हणजे काहीतरी वेगळं ना, नारायणाचं नाव घेणं, तो भक्त वेगळा, भगवंत वेगळा, आपण वेगळे. नाही नाही, नारद सांगताय की आपलं स्वरूपच आहे हो. म्हणून विवेकानंद पण म्हणतात ना, सेल्फ रिअलायझेशन इज गॉड रिअलायझेशन. तुम्ही स्वतःला ओळखलात ना, मग तुमचं स्वरूप कसंही असू दे, बाह्य स्वरूप कसंही असू दे, भक्ती मार्ग काय किंवा सर्व संत काय, आपल्या अंतरंगात आपल्यालाच डोकायला लावतात आणि त्याला ते मदत करतात. तुमचा जो गुण असेल, त्रिगुणातली आपली प्रकृती आहे, सत्व रजतम, ह्याच्यातनं तर सुटका कोणाचीच नाहीये. मग त्याच्यासाठी त्या अनुषंगाने कशी भक्ती करता येईल, ती कशी करता सोपं आहे, हे नारद आपल्याला सांगताय. आधी तिचं स्वरूप सांगतायत, हे रचना कशा करता केली, संहिता सूत्र कशा करता नारदांनी दिली. कुठल्याही 84 मधलं तुम्हाला जे आवडेल, जे रुचेल, जे तुमच्या स्वभावानुसार असेल, पण भक्ती मात्र नारायणाची, भगवंताचीच करायची. बाह्य लौकिक जगाची का नाही करायची, लौकिक जगाचं सुख का नाही भोगायचं, कारण ते अल्पकाळ आहे, ते कमी टिकणार आहे. नारदांचं काय किंवा आपल्या सर्व संतांचं सांगणं काय आहे, भौतिक जगात तर राहायचंय, पण पारलौकिकाचा पण विचार करून लौकिकाचा आनंद जो काय अल्पकाळ आहे, तो स्वकष्टाने, स्वधनाने, स्वअर्जित स्वरूपाने असा करून पारलौकिक पण साधायचंय. हे त्यांचं वैशिष्ट्य आपल्या सर्व संतांचं, सर्व ग्रंथांचं सांगणं आहे. लौकिकतेला जास्ती महत्व द्यायचं नाही, पण त्याला अजिबात त्याज्यही मानलेलं नाही, हे आपल्या वैशिष्ट्य नारदांचं पण आहे. आता पुढे ते सांगतात, ते काय होतं, ती परमभक्ती साध्य कशी होते, आता पुढे जायचं आपण. आणि मग ती त्यांची लक्षणं काय, ती कशी ओळखायची हो. त्याचं लक्ष, मला भक्ती आहे, मला प्रेम आहे भगवंतावर, आपल्या जगावर, आपल्या घरादारावर असणं स्वाभाविक आहे, आपल्या देहावर आपलं प्रेम असणं स्वाभाविक आहे, ते आपल्या जन्मजात काही गुण अवगुण येतात, हे स्वाभाविक आहे. पण भगवंतांचं विशेष कृपा किंवा का करायची, त्याची लक्षणं काय हो. आता ते स्वतःच बघा कसं नारदांचं वैशिष्ट्य आहे किंवा मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य काय असतं. आधी भक्ती स्वरूप सांगितलं, मग हे एकच स्वरूप आहे का, किंवा असं काय आहे का, अनेक स्वरूप आहेत का, हे ते कसं सांगतात बघा पुढच्या श्लोकामध्ये. गर्गा पराशर्य व्यासांचे वडील काय सांगतात, पूजा करा भगवंताची, म्हणजे आपण जे रोजचं करतो की नाही, पूजादी अनुराग, प्रेमपूर्वक पूजा, म्हणजे आपण पूजा, फुलं वाहणं, स्नान घालणं, ही पूजा कोणाला मान्य सांगतात. एक एक पायरी बघा, प्रत्येक जण कसं चढायला सांगते. पराशर्य सांगतात, काही जण सांगतात गर्ग ऋषी आहे, ते सांगतात कथा ऐका, श्रवण. काल श्रवण महात्म्य सांगितलं, आपण धुंदुकारीचं चरित्र ऐकलं. श्रवणाने काय होतं, त्याचं आधी आवड निर्माण, आपण काहीतरी, आपण सुद्धा आपण बहुतेक गोष्टी ऐकी करतो की नाही, हो मी असं ऐकलं, मला ते आवडलं किंवा आवडलं नाही, दोन्ही कॉमेंट्स आपण लगेच पास करतो. मग गर्गाचार्य काय सांगतात, कथा, त्याचा ऐकन, श्रवण करा, मनन करा, चिंतन करा,
हे काय आहे, नुसतं ऐकतो, छान आहे वाटतं आणि सोडून देतो. सगळे कथाकार जोक करतात ना, आपण माहिती ना ऐकतो ना, आपण जेव्हा कथा वगैरे सगळं ऐकतो तेव्हा वा वा छान आहे आणि परत पुनश्च हरिओम, संसाराचे त्रास, राग, द्वेष सुरू, परत तेच चक्र आणि मग परत तेच चक्र, पुनरपी जननम पुनरपी मरणम चालू राहतं. पण हरकत नाही, नारद मुनी म्हणतायत ह्याच्यातनं बाहेर अशा तऱ्हेनेच पडता येतं. कुठलीही गोष्ट सोडायची तर कुठली सोडायची? राग द्वेष, आपल्या मनाचं अवलोकन करायला शिकायचं. दुसऱ्यांचे दोष पाळण्यापेक्षा आपले दोष काय आहेत हे शिकवण्याचं शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र. मग कशाने होणार ते? श्रवणाने होणार, कथेने होणार. आत्मशोध घेणार शांडिल्य भक्तिसूत्र पण नारदांइतकीच प्रसिद्ध आहे. शांडिल्य भक्तिसूत्रात ते शांडिल्य ऋषी काय सांगतात? आपल्यातच रमवा म्हणून. माझेच काय दोष आहेत, गुण आहेत त्याच्यात, मला कोणाची भक्ती करायला, विष्णूची आवडते का, श्रीकृष्णाची आवडते का, शंकराच्या, त्याच्यात मी मग्न आहे, मला पूजा अर्चा नको, असं शांडिल्य ऋषी सांगतात. मग आता स्वतः नारद स्वतःच मत सांगतात. म्हणजे बघा, आधी तिघांचं मत काय आहे ते सांगितलं आणि मग स्वतः त्यांचं मत काय हे मग तुम्हाला कळलं. मग आता माझं ते सांगतात, नारदच तू स्मरण, भगवंताचं स्मरण, अखंड स्मरण. त्याचं स्मरण ज्या दिवशी मी करणार नाही त्या दिवशी मी व्याकुळ होईल आणि मी जे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काम करीन ते भगवंतानी आज मला पाठवलेलं आहे, उठवलेलं आहे, जागवलेलं आहे, करायला संधी दिली आहे. हे भाव निर्माण करण्यासाठी भक्ती करणं ही नारदांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून यत करोशी, यत अश्नासी, यत जुहोसी, यत ददासी, यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुषी मदर्पणम. भगवान सांगतायत ना 9व्या अध्यायात की जे करशील ते नारदांनी कसं सांगितलंय बघा. हेच सांगितलंय, प्रेमाने व्याकुळ होणं. कोणासाठी? आपल्याला दूधवाला आला नाही, बाई आली नाही, ते आपण व्याकुळ होतो ना, तसं व्याकुळता नाही भगवंताला. भगवंताची व्याकुळता म्हणजे काय? भगवद्गीतेत सांगितलंय किंवा भागवतात अनेक आपल्याला उल्लेख येतात की काय होतं, भगवंताशी बोललं नाही, त्याच्याशी नातं जोडलं नाही. आणि नातं जोडायचं, तो आपल्यापेक्षा वेगळा नाहीये हो, आपण त्याचेच अंश आहोत. ममेव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. त्यामुळे आपण आपल्याला भगवंतापासून वेगळं मानायची गरज नाही. आपण गुणदोषांनी युक्त असू, आपल्याकडे भरपूर गुण आहेत, दोषही आहेत, हे मान्य करायला शिकवण्याचं शास्त्र म्हणजे भक्तिशास्त्र. आपल्याला सर्व गुण संपन्न समजायची गरज नाही आणि शी माझ्यात काहीच नाही, मला एवढे दोष आहेत, मला हे काही नाही, असंही काही करायची गरज नाही, असं नारद भक्तिसूत्रात ह्या श्लोकाद्वारे सांगतायत. भक्ती म्हणजे भगवंता, तू मला जो जन्म दिला आहेस, जसं रंगरूप दिलं आहेस, त्याच्यात मी कशी प्रगती करू शकते, माझं कसं हित होऊ शकतं, माझं कल्याण कसं होईल. म्हणून आपल्याकडे सगळीकडे कल्याणकार, अभ्युदय असे शब्द आहेत. श्रेयस उपनिषदातला खास शब्द. प्रेय म्हणजे भौतिक सुख, त्याच्यात सुद्धा शास्त्र आहे. श्रेयस म्हणजे पारलौकिक सुख. याला पण दोन्ही हातात हात घालूनच गेलं पाहिजे ह्या अखंड जीवनामध्ये. आपल्या पारलौकिक सुखाचं पण अजिबात त्याज्य करायचं नाही आणि भौतिक सुखाचं पण त्याज्य करायचं नाही. भौतिक सुखाने आपण नुसतं जर उपाशी असलो तर आपण हे ऐकूच शकणार नाही. त्यामुळे आपले ऋषीमुनी इतके दयाळू कन्याळू होते की तुम्ही सुख तर घ्यायचं, पण त्या सुखाबरोबर आपला आपण कोण आहोत, आपलं आत्मस्वरूप पण जाणण्याचा प्रयत्न करायचा. त्या एका सुखाच्या मागे आज हे मोबाईल आला, उद्या एक कार आली, याच्या मागे किती धावणार. म्हणून आपल्याकडे ते धावण्याचे प्रकारही सांगितले. म्हणजे बघा कसं किती गुंफण चांगली आहे बघा. सगळे आश्रम आपल्याला काय सांगतात? ब्रह्मचर्य आश्रम, शिक्षण घ्या, 1 ते 100 जीवेत शरधा शतम. 100 वर्ष जगायचे. कसं जगायचं हो? 25 वर्ष अध्ययन, त्या काळी कुठेही जायचे. आता सध्या आपण शाळा कॉलेजमध्ये जातो, काही हरकत नाही, पण शिक्षणाला फार महत्व आहे. मग ते कुठलं शिक्षण हो? भौतिक शिक्षण. त्या काळी भौतिक शिक्षणाबरोबर पारलौकिक शिक्षण पण देत असत. नुसतं धनुर्विद्या अर्जुनाला नाही शिकवली द्रोणाचार्यांनी, त्याबरोबर भगवंत नामाचा महिमा पण सांगितला. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स राखायची कला ही ब्रह्मचर्य. मग गृहस्थाश्रम आहे, त्याच्यात जे काय विद्या घेतली असेल त्याच्यातनं जे आपल्याला धन, जे आपलं प्रकृती आपल्याला निवडायला दिलेली आहे आपल्याला, त्याप्रमाणे मस्त जीवन जगायचंय. छान गृहस्थाश्रम, आपलं घर दार मुलं बाळ संसार सांभाळायचा आहे आणि लोकांची गठन करायचंय. हाच तो काळ, उत्तम काळ गृहस्थाश्रम.
सर्व अगदी छान व्यवस्थित कर देऊन सुखाने दुसऱ्यांच्या धनाची अपेक्षा न करता मला जे स्वकष्टार्जित मिळालंय हे समाधान मिळण्याचं शास्त्र भक्तिशास्त्र. ह्याला नारदांनी निर्गुण भक्ती म्हणलं. म्हणजे तुमचे विचार कसे पाळटायचे. हो, मला भौतिक सुख तर पाहिजे, पण मी जेवढे कष्ट करीन, मी दिवसभरात मला जे भगवंतांनी सांगितलंय, जे ज्ञान दिलंय, जी बुद्धी दिली, त्यांनी मला जे मिळेल त्याच्यात मी संतुष्ट असेल. म्हणजे मी भगवंतासमोर काम केलेलं अर्पण करायला, हीच यज्ञ कल्पना गीतेत सांगितली. यज्ञ करणं म्हणजे ते चौरंग वगैरे तो एक त्या काळचा भाग होता. पण आपण आता काय घ्यायचं, कलियुगातला यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे समर्पित भाव. हे भगवंता, मला तुझे सकाळपासून दिलंयस आणि जे काम करायला दिलीयस, बुद्धी शरीर दिलंयस एवढं धडधाकट, हे मान्य करायची ताकद, गुण आहे, दोष आहे, ते मला कमी करायची तू दे ना संधी, दिली आहेस तू संधी. ही आर्तता नारदांना अभिप्रेत आहे. त्यांनी मुमुक्षु म्हटलंय. असे जे विचार करतात, आपण हे सगळे समविचारी आहोत ना, म्हणून आपण गेले 15 दिवस आणि पुढेही ऐकणार आहोत. हे काय आहे, आपल्याला उत्सुकता आहे, आपण कोण आहोत, आपण हे का करतो, हे केलंच पाहिजे का, नाही केलं तर चालतं ना, नास्तिक लोक नाही आहेत का जगात, त्यांचं जास्ती असे विचार करणाऱ्यांचा तो वर्गच वेगळा केलाय भगवंतांनी. त्यांना आसुरी गुणांचे युक्त असं म्हटलंय. त्याच्याकडे आपण जायचंच नाही. आपण नारद भक्ती सूत्रामध्ये काय सांगितलं, आपण मुमुक्षूचा प्रयत्न तरी करतोय ना, भक्तीच्या मार्गाला लागायचा प्रयत्न तरी करतोय ना, एक पायरी शिकतोय. असे 15 दिवस आपण पुढे पण आपण करणार आहोत, ज्यात आपण गीता शिकतोय, अनेकांचं ऐकतोय. हे श्रवण भक्ती आपण करतोच आहे, करणारच आहे, करायलाच पाहिजे. असं ते त्यांना मुमुक्षू म्हणजे आपण मुमुक्षू मार्गावर. मुमुक्षू म्हणजे काय, मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना मुमुक्षू म्हणतात. असं अशी ही साधनं आहे. ते आता पुढे साधनं सांगतायत. असं का करायचं, त्यांनी काय करावं लागतं, आपल्याला ते का कठीण वाटतं. विषय आपल्याला खूप आकृष्ट करतात ना, डोळ्यांनी चांगलं बघायचं, कानाने, म्हणजे त्यात वाईट नाहीये, पण त्याच्यात आपण रमतो खूप. म्हणजे मला याच्यात उदाहरण मला द्यावंसं नेहमी वाटतं. विषय वाईट आहेत का हो, चहा पिणं वाईट आहे का हो, जेवण जेवण वाईट आहे का हो, टीव्ही बघणं वाईट आहे का हो, मोबाईल बघणं वाईट आहे का हो, नाही नाही. या जगात जे जे पाहिजे आहे, पण त्याचा उपयोग आपण कसा करतो, किती काळ करतो. जेवताना जरासं कोणाचंही, म्हणजे आपण स्वतः करत असू दे किंवा आपल्याकडे आपण जर काही लावलं असेल, काही आजारपणामुळे कोणी घरचं करायला येत असेल, कुठलीही परिस्थिती असू दे, जरा काही कमी जास्ती झालं तर सांभाळून घेणं, हे जे आहे ना, ह्याला त्यांनी म्हटलंय संग त्याग. म्हणजे हळूहळू करायचा. मला असंच पाहिजे, मला नाही असं जेवण चालत, मला चहात जरा साखर कमी नाही चालणार, असं हे जे न चालणार आहे ना, ते प्रमाण हळूहळू कसं कमी होणार. असे जेव्हा तुमचे मनातले भाव मुमुक्षु मार्गाकडे लागाल, तेव्हा तुमचं भगवंतांनी मला असं आज का असं सांगितलं, एवढं का रागवले मी, मला एवढं सगळं चांगलं दिलं तरी मला का राग आला, हे विचार करणं म्हणजे मुमुक्षुचं लक्षण सांगितलंय. आणि हे कशामुळे महत् कृपेने मिळतं हो? असे विचार सुद्धा सगळ्यांना येत नाहीत. किंवा का करावे आम्ही, आमचं आहे ना, आम्ही कमवलंय, हा अहंकार कमी होतो, अभिमान कमी होतो. कारण मी जेव्हा काही एखादी गोष्ट करते, तेव्हा माझ्या भोवती अनेक जण मला मदत करणारे असतात. याचा आपल्याला म्हणजे विसर पडता कामाच नाही. मी जेव्हा हे आता बोलतेय, तेव्हा मला हे बोलताना किती जणांची मदत लागली, किती जणांचं मी भाष्य वाचायला भाष्यकारांनी मला मदत केली, किती संतांचे अभंग मला कामाला आले, ही जाणीव होणं, हे मुमुक्षुत्वाची पहिली पायरी. हा दुर्लभ योग असतो. संतांची संगती होणं, त्यांच्याशी आकृष्ट होणं, हे सुद्धा त्या भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. म्हणून आपण आपली पाठ ह्या बाबतीत नक्की थोपटून घ्यावी, की आपल्याला याची भगवंतांनी संधी दिली, आपल्याला सोय करून दिली. आपल्याला ऑनलाईन ऐकायला मिळतं. आधी पूर्वी आपल्याला जावं लागायचं. म्हणजे वाईटातनं चांगलं म्हणायचं तर करोनामुळे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून झाली. त्यामुळे आता हे आपल्याला घर बसल्या कधी आपल्या सोयीने युट्यूबवर आपण कधीही ऐकू शकतो. ही किती सोय आहे ना. ही भक्तीचं किती सुंदर विश्लेषण नारद करताय. आणि मग काय होतं, आपण हा मार्ग वेगळा आहे असं समजलं ना, हा माझा मार्ग अध्यात्म ना, सगळं झाल्यावर, संसार झाल्यावर मी देवपूजा वगैरे करीन किंवा मी सत्संगाला, आता मी कसं जाऊ, नोकरी आहे ना, मी कसा वेळ काढू, असं अभिप्रेतच नाहीये भक्ती ही. आपण जी चुकीची आपल्याकडे मनात उगीच कल्पना करून घेतली की भक्ती
अध्यात्म हे म्हातारपणी करण्याच्या गोष्टी अजिबात नाही. तुमचं सगळं जीवन जर तुम्ही तुमच्या कृपणतेमुळे तुमच्या रागद्वेषामध्ये घालवलं असलं तर अंतसमयी तुमचं कष्टदायक होणार ना. त्यापेक्षा आपल्याला दोष घेऊन हे भगवंताचे आपण आपल्याला अनुकूलता आहे, अनुग्रह आहे म्हणून आपण नोकरी करतो, म्हणून आपण शिकलो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला छान घरदार दिलं, शिकवलं म्हणून आपण शिकलो. ही जी कृतज्ञतेची भावना आहे ना, ही भक्ती. आणि ही भक्ती येण्यासाठीच हे सगळं चिंतन मनन सगळे संत बघा या जगात राहूनच अशीच काम करतच भक्ती केली की नाही. उलट केवढी मस्त कामं केली. अभंग रचले, काव्य रचले, कशाचं लक्षण. आत्ताच्या जगातल्या जर पुरुष घ्या, स्त्रिया घ्या, सुधामूर्ती आहेत, किती शिक्षणासाठी कष्ट घेतले, किती धर्मादाय हे करू शकतात ना. हे आजचे संत नव्हेत का? एपीजे अब्दुल कलाम हे आजचे संत नव्हेत का? किंवा खेळाच्या गोष्टीत घ्या, सचिन तेंडुलकर घ्या किंवा असं कुठलाही तुमच्या खेळातला घ्या, आनंद घ्या, कोणीही घ्या. विकलांग ह्याच्यात परवा एकीने गोल्ड मेडल. त्यांनी काय केलं? भक्ती केली. ह्याला भक्ती का नाही म्हणायचं? तिने त्याकरता कष्ट घेतले, त्याच्याकरता सर्व जीवन आपलं तारुण्य पाहिलं आणि ती शिकली. ते जे कार्य होतं ते पूर्ण केलं आणि यश मिळवलं आणि ती प्रसिद्धीच्यात उतरली. पण प्रसिद्धी हे तिचं ध्येय नव्हतं. तिचं ध्येय काय होतं? मला खेळात प्रगती करायची, मला माझं उन्नती करायची, श्रेयस आणि प्रेयस दोन्ही साधायचे. त्यामुळे त्यांनी काय केलं? हे केल्यावर आई वडिलांना, गुरुजनांना ते मेडल समर्पित केली. हे जे भाव आहे ना, हे याच्यामुळे बघा त्यांना किती दिवसभरात श्रम करावे लागतात, रेग्युलर उठावं लागतं. हेच नारद भक्तिसूत्रात वेगळ्या तऱ्हेने सांगतायत. काय सांगतायत? असं ना, दुर्लभ योग आल्यावर काय होतं? दुःसंग. आता त्या जेव्हा असं काही गोष्ट अचीव करायची आपल्याला आपल्याला भक्ती साध्य करायची आहे ना. साधना आहे. शरीर म्हणजे साधन आहे भगवंताचं. ममेवंश जीवलोके यज्ञ भावने करता आपण करतो, हे साधन आहे. भगवंताने आपल्याला साध्य काय करायचंय? भगवत प्राप्ती, वैभव भगवंताचं. आणि ध्येय काय? भगवत प्राप्ती. आणि साधन शरीर आहे. आणि साध्य काय? भक्ती. ज्ञान. कशाचं ज्ञान? मी कोण आहे, मी या जगात कशा करतो. फक्त खाणं पिणं हे पशूंनाही समान आहे ना. फक्त खाणं पिणं उठणं बसणं, माझा संसार, माझा बस, एवढ्या करता हा मानव देव नाही मिळालाय हो. अजून आपल्याला उन्नती करता येते, करावी अशी अपेक्षा आहे भगवंतानी. ज्या अर्थी एवढं दंडाकट शरीर दिलंय, सगळं अनुकूल करून दिले, कशा करता दिले ह्याचे सतत जाणीव ठेवणं, कृतज्ञता व्यक्त करणं. ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याशी. म्हणून हे आपल्याकडे जे सांगितलंय श्राद्ध पक्ष हे त्याचं कारणच हे आहे की वर्षातनं एकदा तरी आपल्या पूर्वजांची आठवण करणं. हे सगळं या भक्तीमध्ये आणि मुमुक्षुत्वाच्या पायरीमध्ये येतं. त्यामुळे आपोआप आपली मती आहे ना आणि चित्त शुद्ध व्हायला मदत होते आणि आपण एका विशिष्ट तऱ्हेने आपल्याच जीवनाकडे आपण बदलू शकतो. आपल्याला जसं नारदांनी, मी ठीक आहे ना, नारद दासीपुत्र होतो, पण मला आवड निर्माण कशामुळे झाली? ऋषी, तसं संगती. मग मला त्या गोष्टींची आवड निर्माण. आणि मग कोण आज कोणाचं प्रवचन आहे, मग मी कसं माझं ऑफिस सांभाळून ते अटेंड करू शकते किंवा शकतो? हा, मग युट्यूबवर ऐकीन का? मग मी काही करताना खाताना मी ते ऐकू शकते. हे जे मार्ग सुचतात ना, हे आपल्याला त्या मार्गाकडे. आणि तीच पूजा होते. मग तुम्ही कार्यालयात जा, देवपूजाच कराल. तिथे तुम्ही भ्रष्टाचार, खालून पैसा मागायची तुम्हाला बुद्धी देवच देणार नाही. तुमचा जो पगार आहे त्याच्यात तुम्ही संतुष्ट व्हाल, हे अभिप्रेत आहे. जेवण करताना आपण बनवत असताना किंवा खाताना अन्न हे पूर्ण ब्रह्म, ही भावना आपोआप होईल. कशाला ताटात अन्नाला नावं ठेवायची गरजच भासणार नाही. आज लाखो लोकांना अन्न मिळत नाही. आपल्याला हे सगळे जे भाव आहेत ना, पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतात, हे नारद भक्तिसूत्र वाचल्याने किंवा संतांच्या संगतीत किंवा हे अध्यात्म ह्यालाच म्हणतात. अध्यात्म. अर्जुनाचा प्रश्न आहे ना 8व्या अध्यायात, अध्यात्म किम उच्यते. स्वभाव हा अध्यात्म उच्यते. तुमचा जो स्वभाव आहे ना, सात्विक राजस तामस कसाही असू दे, तुम्ही आर्त असा, आर्ततेने एका भगवंताला मागाव, मला हे पाहिजे रे देवा, मी त्याच्याकरता मग पूजा करीन. पुत्र कामेष्टी यज्ञ केलाच की, आपल्याकडे ही परंपरा पण आहे. म्हणजे त्याच्यात त्याज्य नाही. आर्ततेने मागायचं, पण कोणाकडे? भगवंताकडे. मग त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग जिज्ञासा, मी का मिळवल्यावर मी काय करणं अपेक्षित आहे. आणि अर्थार्थी. अर्थार्थीचा अर्थ नुसता पैसा नाही बरं. अर्थ म्हणजे सर्वांचं हित यांनी काय होणार आहे. माझं तर होणार आहे, पण सर्वांचं हित होणार आहे का?
हा विचार करणं. आणि भगवंतानी ज्ञानी हे चतुर्थ भगवद्गीतेत सांगितलंय, पण नारदांनी अर्थ हा जिज्ञासू अर्थात इथपर्यंत आपल्याला भगवंताकडे जाऊ शकतो, सत्वरजतमाने जाऊ शकतो असं सांगितलं असल्यामुळे आपण पुढे पुढे जायचं, कुठेही थांबायचं नाही. अशी भक्ती प्रेम स्वरूप आहे, तिचं स्वरूप प्रेमळ आहे. भगवंतच प्रेमळ आहे. भगवंत आपले सर्व गुणदोष जाणतो. तो आपल्याला कधीही मदतच करणार आहे. तो आपल्याला कधीही खाली पडू देणारच नाही. इतका विश्वास कशामुळे येतो? अशा तऱ्हेने तुम्ही भगवंताचे आर्त झालात. त्याच्या पुढे सगळं आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती जी सांगितली आहे ती फार उच्च प्रतीची आहे. माझे मला गुणदोष कळून मी जर मोकळी झाले ना भगवंतासमोर, आजकालचा सगळ्यात प्रश्न काय आहे, मी कोणासमोर मोकळं व्हायचं, याच्याशी बोलायला वेळ नाही आहे ना, ऐकायला कोणाला वेळ नाही, मग मी काय करायचं? भगवंत आहे ना, हृदयशी अर्जुन तिष्ठती, आपल्या हृदयात आपली वाट बघतोय, तुम्ही कधी येते माझ्याशी बोलायला, तुम्हाला वेळच नाही संसाराच्या ह्याच्यातनं, आज माझं असं झालं तसं झालं ह्याच्यातच तुम्ही बघणार ना, तो म्हणतो ना, पण माझ्याकडे जर आला तर मी ह्याच्यातनच तुम्हाला ह्याच प्रॉब्लेम मधनं कसा सॉल्व्ह करून देतो प्रॉब्लेम बघा ना जरा, विश्वास ठेवा माझ्यावर. हे सांगायला लागतं. हे मला कधी कधी असं वाटतं एवढे संत सांगून गेले तरी आपल्या डोक्यात अजून तो प्रकाश असा जसा पडायला पाहिजे, काही जणांच्या पडला असेल, पडेलही, भगवंताच्याच कृपेने पडेल आणि आपण मुमुक्षु होऊ, ज्ञानी होऊ, ते पूर्ण होऊ, हीच सदिच्छा नारदा भक्तिसूत्र ऐकण्याची आणि सांगण्याची. जी भक्ती आपल्या सर्वांच्यात निर्माण होऊ दे. असं ती कशी आहे? अनिर्वचनीय, सांगता येणार नाही होती. आता माझ्या भक्ती मला निर्माण झाली हो, प्रेम स्वरूप आहे ना. आईची भक्ती माया, आईची माया सांगता येते का हो? एखाद्या खूप उन्हामध्ये गेला आणि वाऱ्याची थंड झुळूक आली की तो अनुभव घ्यायचा आहे. हा 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 भगवंता, तू आज मला एवढ्या उन्हामध्ये छान मस्त रूम मध्ये ठेवलंयस, छान ऐकायला सगळं दिलंयस रे, ही तुझी कृपा आहे रे. आज कित्येक जणांना उन्हात काम करून कष्ट राहून सुद्धा हे सुख मिळतं का, पैसा मिळतो का, तरी त्यांना करावं लागतंय. आज मला असं दिलंयस रे, कृपा आहे तुझी अनिर्वचनीय. त्याचे तू आहे बघा बाहेरचं रूप कसं आहे, सृष्टी कशी आहे त्यांनी, सूत्रे मणिगणाईव, बघा तिथे पण सूत्र हा शब्द वापरलाय. भगवंताच्या सृष्टीमध्ये कुठेही न्यूनता नाही, कमतरता नाही, आपण ती निर्माण केली आहे आपल्या वागणुकीने, म्हणून आपल्याला फटके बसतात निसर्गाचे. आणि मग करोना सारखं वगैरे आलं की आपण उद्ध्वस्त होतो. हे आपल्या कर्माची फळ आहे. भगवंतानी आपल्याला अशा करता नाही हे सगळं सृष्टी दिली. तिथे बघा वेळच्या वेळी सगळे ऋतू येतात, वेळच्या वेळी फळं फुलं येतात. आता बघा चैत्र महिना आहे, बरोबर आंबे मोगरा आला, घामाने आपलं शरीर होतं ना, भगवंताला काळजी आहे. कैरी पाठवतो, पन्ह करा, आमसुलाचं सार वगैरे करा. तुमची उष्णता शरीरातली कमी, म्हणजे तुमचं शरीर जर नीट नसेल तर तुम्ही पूजा भक्ती ऑफिसला किंवा घरचं काम कसं करणार? म्हणजे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, भगवंत म्हणून असं तऱ्हेने शरीराकडे पण लक्ष द्यायचं, मनाकडे पण लक्ष द्यायचं, आपल्या स्वभावाकडे लक्ष द्यायचं, बुद्धी सतेज करायची, चित्त शुद्ध करायचं. त्याचा सोपा मार्ग काय? प्रेम करायचं. कोणावर प्रेम करायचं? लौकिकावर तर आपलं असतंच, ते सांगावंच लागत नाही. मग आपल्या देहावर प्रेम असतंच. मृत्यूचं नाव काढलं तरी आपल्याला घाबरायला होतं, तो विषय सोडून बाकी सगळं बोला. पण उलट आपण भक्तिसूत्रात सांगतात त्याच्याकडनं आलोय, त्याच्याकडे जायचंय, हे विचार जोपर्यंत मनात फिक्स होत नाहीत किंवा त्यांनी जर आपण आपलं वर्तन सुधारलं नाही तर भक्ती मार्गाचे कितीही तुम्ही प्रयोग करा, कितीही प्रवचन ऐका, फायदा नाही होणार. हे स्पष्ट नारद सांगतायत आपल्याला. पण असं नको नको होऊ द्या तुम्ही. मानव जन्म भक्तीसाठी मिळालाय, अनुभव भगवंताचं प्रेम अनुभवण्यासाठी मिळालाय, त्यामुळे अनुभव घ्या ना, दररोजच्या जीवनात अनुभव घ्या, त्याला परक मानू नका. त्याच्याशी कुठलंही नातं जोडलेलं त्याला आवडतं. गजेंद्रांनी बघा हात मारल्यावर आला की नाही धावत, उपजेला त्याने असं नुसतं असं अंगठा केला आणि तिला सुंदरी म्हणून संबोधलं आणि तिचं कुब्जा तिन्ही तिकड वाकली होती सरळ केलं. हे काय आहे? भक्तीचं लक्षण आहे. ध्रुवाला दर्शन दिलं म्हणून नारदांचे शिष्य बघा ना, लहान मुलापासून ते वाल्मिकींपर्यंत नारदांचे शिष्य आणि आहेत की नाही. आणि साधा मंत्र ते द्यायचे, नामस्मरण. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार तुम्ही म्हणा. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, मला राम म्हणता येत नाही, मरा मरा म्हणायचं, तरी त्याची प्रगती झाली की नाही.
ही जी उदाहरणं आहेत ती का घ्यायची, की आपण कसंही असलो अर्थ जिज्ञासू आपल्याला वेळ नसता आपण कशी कशी पूजा करतोय करा, पण ते भगवंताला सांगा आज जरा वेळ नव्हता, पण मला जरा वेळ झाला ना की मी साजरं संगीत करीन, किंवा कधी कधी नाही जमत नाही भगवंता आज, हे आत्मनिवेदन भगवंतासमोर करता केव्हा येईल, जेव्हा तुमचा आणि त्याचा संवाद होईल, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलायचं शिकायचा प्रयत्न कराल, त्याच्याशी नातं जोडाल, कारण तो आपल्या हृदयात तो सगळं ऐकतो, तुम्ही बोलला नाही तरी तो जाणतोय तुम्ही कसे आहात, तुमची गती काय आहे, आपलं टाइम टेबल त्यांनी आखलेलंच आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर निश्चिंत राहायचं आणि आज काय बाबा मी करू, यज्ञ भावनेने मला काय काय असं करायला परवानगी देतोय, माझं कुठे चुकतंय किंवा माझं कुठे बरोबर आहे. दरवेळेला आपण काही चुकत असतो असं नाही, हे माझे गुण आहेत, हे दोष आहेत, हे सगळं लक्षात आणून द्यायचं काम भक्तिसूत्र नारद करतात. हे अनिर्वचनीय आहे, हे आपलं आपण करायचंय, कोणालाही सांगायला जायचं नाही, कोणालाही दाखवायला जायचं नाही. कारण मला भूक लागली तर मीच जेवलं तर मला समाधान मिळणार आहे ना, दुसऱ्या कोणाला सांगून मला हो मला भूक लागली कोणी देणार नाही, लक्ष पण देणार नाही. तसंच भगवंताचं आत्मनिवेदन करायचं, हो भगवंता मला आज तुझी ओढ वगैरे काय, मला मी पूजा करायची म्हणून केली, हे सगळं प्रांजळपणा हा आला पाहिजे भगवंतासमोर. हे करण्यासाठी नारद आपल्याला भक्तीचे दोन प्रकार सांगतात, गौणी भक्ती आणि पराभक्ती. गौणी भक्ती म्हणजे हे सगळं येतं, भक्ती करताना पूजा करताना हमखास अडथळे येणार, हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. फोन येणार, बेल वाजणार, चालायचं, गृहस्थाश्रम आहे ना आपला, तो नीट करायचा. चिडचिड कुठे करते पूजा, जाऊ दे ना, जप आपला टक 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 टक, अभिप्रेत नाही नका तो, जेवढं सांगितलंय तुमचं स्वकर्म हेच तुमची पूजा, जेव्हा शक्य आहे तेव्हा कराल, तेव्हा आवडीने तुझ्या कृपेने करते, ही कृतज्ञतेची भावना आहे. ती पूजानी हा एक मार्ग झाला, ती करू नका असंही नाही आणि ती केली नाही तर मला पाप लागेल पुण्य असे कुठलेही भाव नाही. भगवंताची निव्वळ प्रेम भावनेनी पूजा करायची, प्रेम भावनेनी त्याच्याशी संबंध जोडायचे, संबंध जोडायचा त्याच्याशी. मी तुझी लेकरू आहे, माझ्या चुका होतात रे भगवंता, मी अजून गौणी भक्तीतच आहे रे, मला हे पाहिजे रे, त्याच्याशी बोला ना मोकळेपणाने, मित्रत्वाच्या भावनेने, सख्य भावनेने, कुठल्याही तऱ्हेने त्याच्याशी नातं जोडा. तो आपल्या हृदयात जाणतो, सगळं जाणतो, त्यांनीच आपल्याला हे सगळं दिले, हे सगळे भाव बदलतात. भाव तोची देव, भाव देवाला फार प्रिय आहे. त्यामुळे ईशावास्यमिदं सर्व उपनिषद सांगतं, हे भगवंताच सगळं जग आहे रे, आपण भाडेकरू आहोत त्याच्यातले, ते शरीर भाडे करू आहे आपण, भाडे त्याच्यात आत्मा अमर आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहितीये, भगवद्गीता वारंवार सांगते, तेच नारद सांगताय. ते श्रेयस्कर मार्गाला नाही रे, प्रेय तर आपण सगळ्यांना जन्मापासून प्रेयासाठीच प्रयत्न करतो. प्रेय म्हणजे त्याज्य मानलेलं नाही हं, भौतिक सुखाला आपल्याकडे कोणीही त्याज्य मानलेलं नाही हं, भौतिक सुखासाठी प्रयत्न चांगल्या मार्गाने करा, हे सांगतात आपल्याला भक्ती मार्गाचे आचार्य काय, सगळे संत काय. कारण आपण सगळे संतच होऊ शकत नाही, आपण एवढा त्याग पण करू शकत नाही, अभिप्रेतच नाही आपल्याला. आपण गृहस्थाश्रम आपला नीट करून भगवंताला समर्पित केला की ती आपली भक्ती, ते आपलं भगवंतावर प्रेम. सकाळी 2 मिनिटं हात जोडा, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम भूमीशी हात जोडा, भगवंताला 2 मिनिटं फक्त द्या आणि कामाला लागा, हे तुझं काम मी करते रे भगवंता, शक्ती ते काय चुकलं तर माफ कर. ही आत्मनिवेदन शेवटची भक्ती जी सांगितलीये ती केली ना, भगवंत 2 मिनिटं बसा आणि बघा काय परिणाम होतो आपल्याच जीवनात, आपण कसे बदलतो हे आपलं आपल्याला आतून जाणवायला पाहिजे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. जपमाळ जप बसायचा माझा 108 झाला, अभिप्रेत नाही, नारदांनाही अभिप्रेत नाही. त्यामुळे काय होतं, अभिमान जातो. नारद काय सांगतात, दांभिकता जाते. हे कुठल्याही दांभिकतेसाठी दाखवण्यासाठी माझा आज 1 लाख जप झाला, मी आज रामनाम एवढं घेतलं, अजिबात करायची गरज नाही, असं अभिमान करायची गरज नाही, असं नारद भक्ती सूत्रात सांगतायत. लोकव्यवहार पण चांगला करायचा, जे जे माझं नातं आहे ते नीट जोडून संबंध नीट टिकवायचे, कोणाशी पटलं नाही, नीट सौम्य शब्दात सांगता आलं पाहिजे. मला हे जरा आवडलं नाही हं. ही सौम्य भाषा केव्हा येईल, की माझ्यातला आणि तुमच्यातला परमेश्वर, आम्ही दास आहोत, आमच्यात पण चुका होतात, ही भावना केव्हा होईल, की भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहे. आणि मग हेच आपलं तीर्थक्षेत्र होतं, हा देहच आपला एकदम काय होतं, तीर्थ, स्व सुकर्म होतात, आपल्याकडनं वाईट कर्म होणारच नाही.
कारण आपण भगवंताचं अधिष्ठान हृदयात ठेवलंय ना. आणि मग त्यांनी काय होतं, आपोआप अहिंसा, शुचिता, हे सगळे गुण आपोआप यायला लागतात. हे असं चावी फिरवल्यासारखं होत नाही, एका जन्मात होणार नाही. अनेक जन्म संसिद्धी लभते नरा. अनेक जन्माची तपस्या आहे, आपली सेवा चालू ठेवायची आपण आणि हे करत राहायचं. विश्वास, श्रद्धा ही अशी हळूहळू वाढवायची. माझ्यातले गुणदोष मलाच कळले पाहिजे, दुसऱ्यांना सांगायची गरजच नाही. आपलं आपल्यालाच कळतं, भगवंत आपल्या हृदयात आहे, ते आपल्याला करून घेतात. ही दृढ विश्वास, श्रद्धा जोपर्यंत आपल्याला बळकट होत नाही तोपर्यंत नामस्मरण करायचं. मग जपाची माझी संख्या किती होऊ दे, आज एक माळ होऊ दे. माळेचं महत्व काय आहे की आपल्याला आपली बुद्धी शाबूत राहावी. कारण माळा करताना झोप येते, अशी डुलकी बरोबर लागते. आपला सर्वांचा अनुभव आहे. लक्ष विचलित होतं सगळीकडे, आज बाहेरचा आवाज मला येतोय म्हणून मला पूजा हे जमलं नाही, अशी कारणं द्यायची नाही. आंतरजप चालू ठेवायचा. हे नामस्मरण कसं करणं योग्य आहे हे नारद सांगतायत. आणि मग शेवटी आता संपत आली वेळ, आता थोडक्यात घेते. अशी भक्ती एकांतीनं मुख्या, एकांत भक्ती सांगितली नारदांनी. त्यांच्यामध्ये प्रेम, आणि त्यांनी असं एकांत भक्ती केल्याने काय होतं, असे भगवंताशी आत्मनिवेदनापर्यंत गेलं ना, श्रवण कीर्तन मनन निधध्यास हे करत करत केलं ना, की काय होतं, एकांतीनं भक्त एकांगी म्हणजे माझं मलाच गुणदोष कळले, मी प्रयत्न करते कशाने, चतुर्विधा भजन तेव्हा माहिती नाही, अर्थात आपण आधी बघितलंच तसं. अशा भगवंताशी संभाषण करता आलं, माझं भगवंत ऐकतोय, माझ्या हृदयात आहे हा विश्वास आला. तो कसा आहे, तो अशाच तऱ्हेने पूजा अर्चा, जे तुमचं नेचर आहे, जे तुमचं कुलदैवत आहे, इथे कुठल्याही एका देवी देवतांचं स्मरण करा, पूजा करा, पण तुमचं कुलदैवत जे असेल, तुमचं जे परंपरागत आलं असेल ते जरूर करावं, पण एकनिष्ठतेने. त्यांनी काय होतं, एकात्मता वाढते, मन कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत होते आणि एकांतिक बघतो होतो. कोणाला दाखवण्यासाठी, शो ऑफ नाही. माझ्या जेवढ्या माळा झाल्या, या जेवढं नाही काही करायची गरज, भगवंत आहे, तू जाणतोय सगळं. अनेक जन्म संसिद्धी लभते नरा, असं भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय. पण अशी भक्ती जेव्हा होते दृढ, संतांची झाली, त्यांनी किती महान कार्य केली. किंवा आताचे जे परोपकारी लोक आहेत, जे चांगलं काम समाजासाठी करतात, त्यांना किती त्रास होत नाही का हो, होतो की. पण ते भगवंताचं कार्य करण्यासाठी आले. हे माझं कार्य नाही, माझ्याकडे भगवंत करून घेतोय, हे केल्याने काय होतं, अहंकार कमी होतो, ममता कमी येते, समता येते. अरे हा पण माझ्यासारखंच आहे रे, मी जशी चुकले तसं हा पण चुकू शकतो, कशाला आपण एवढं दाखवायचं. हे भाव आतल्यात प्रगट होताना पण शांत होतो. आणि मग काय होतो, मग भगवंताचं स्मरण. आणि सारखी माळ घेणं अपेक्षित नाही, तुम्ही जे काम करताय ते भगवंतानी आज मला दिले, आज आम्हाला बोलायला दिले, तुम्हाला ऐकायला भगवंताचं दिलंय म्हणून मी बोलते आणि तुम्ही ऐकताय. आता या क्षणाला सुद्धा भगवंतानी सांगितलं जायचं की जायचं, तयारी ठेवायची, इतकं तयारी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे असं जेव्हा प्रेम निर्माण होतं, त्यांनी काय होतं, एकांतिक आपण एकांत म्हणजे समाजात राहून सुद्धा आपण अलिप्त राहू शकतो. मी काम माझं चोख केलंय ना, ठीक आहे, कृष्णार्पण करायची भावना आपोआप होते, सांगावं लागत नाही. सगळ्या संतांनी कृष्णार्पण भावनेनीच केलंय म्हणून एवढी मोठी मोठी कार्य झाली. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी असं भक्ती करताना मला सगळ्या संतांची चरित्र वाचा, तुकाराम कंठ अवरुद्ध होतो, बोलता येत नाही. काय होतं, अंगावर रोमांच उभे राहतात. भक्तीची लक्षणं सांगतायत नारद मुनी. संवाद साधतात फक्त. आता आपण संवाद साधतो, गेले 15 दिवस अजूनही साधणार आहोत. सुचेता ताई आणि जे काम करतायत त्यांच्या सहाय्याने, या माध्यमातून किंवा अनेक आपण सगळे माध्यम वेगवेगळे उपयोगात आणू शकतो. हल्लीच्या जगात, विज्ञान युगामध्ये ती एक सोय झालेली आहे. कधी केव्हाही आपण काय होतं, आपण एकांत अश्रू आपल्या आपल्या हे आपल्याला ना, मनशुद्धीसाठी, चित्तशुद्धीसाठी, बुद्धिशुद्धीसाठी आहे, कुणाला दाखवण्यासाठी नाहीये की मी एवढ्या माळा करते, मी एवढ्या प्रवचनाला जाते, मी एवढं केलं नाही. तुमचं तुम्हाला आतून शुद्ध व्हायला पाहिजे, त्याने आपोआप अश्रू गळले पाहिजे. आणि आपोआप गळले पाहिजे हे सांगायला पुरतं आपोआप होतात काही क्रिया. जसं आईला मुलाला काही लागलं वगैरे की, अरे कुठे लागलं, पटकन औषध, ही प्रक्रिया कशी पटकन होते, सांगावं लागतं का, अरे थांबा, ती जाते पटकन, जे काय करते ते सट 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 करते आणि ते दुःख कमी. तसं भगवंताची एकदा जर तुम्ही
तुझं काम मी केलं, तुझ्यामुळे मी केलं, ह्या भावना हळूहळू आतून जर पटल्या, आणि आतून पटण्यासाठी हे सगळे नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र, भक्तिमार्ग, भागवत काय, गीता काय, आपल्याला हेच वारंवार सांगते. सगळं संत काय, हे काय करतात. त्यामुळे काय होतं, अशी भक्ती करणारे भक्त कमीच असतात. नारद, शांडिल्य किंवा संत ते काय करतात, आणि आपल्यासारखे जे मुमुक्षूच्या मार्गाला लागलो आहोत आपण, असं म्हणूया, भक्तीच्या मार्गाला लागतोय, ते त्यांचं जे जिथे राहतात, ते जिथे जातात, ते सगळं तीर्थक्षेत्रच होतात, ती सगळी सत्कर्मच होतात. ती सगळं आता आपण जे बोलतोय, गेला ऐकतोय, ती सगळी शास्त्रच आहेत. मग कोणी काही सांगू दे, श्रवण सांगू दे, अजून काल एकाने सुंदर सांगितलं, धुंदुकारीची कथा सांगू दे, त्यामुळे हे असं चालूच राहू दे. आणि अशा याला कुल, जातीभेद, स्त्री पुरुष काही नाही. ही भक्ती गजेंद्राला पण होती, ध्रुवाला पण होती, प्रल्हादाला पण मिळाली. गजेंद्राला मोक्ष केला, त्याला आपण ऐकतोच आहे ती वारंवार. आणि गोपींना केली. भागवतातली कथा आहे, गोपी 10वा स्कंद तर प्रचंड प्रसिद्धच आहे. आणि ती कशी आहे, अवलंब्य होते. अशी भक्ती भगवंत कृपा करतो ना, त्यांनाच मिळते. अवलंब सटाकन उचलून भगवंत भक्तिशास्त्र, आणि मग त्याच्याकरता सुख दुःख अहिंसा सगळं आपोआप जातं. आणि मग काय होतं, अहिंसा सत्य आपोआप, गुण आपोआप, अवगुण दूर झाले की गुण येणारच ना. ती स्पेस आपल्या हृदयात, आपल्या मनात, बुद्धीत आपोआप निर्माण होते. आणि मग काय होतं, कीर्ती, कीर्ती म्हणजे यश मिळतं आपोआप. तुम्हाला काही करावं लागत नाही, भगवंतच सगळं करतात. आणि मग काय होतं, शेवटचं सांगणार, अजून आपल्याला नारद मदत करतायत. अशी भक्ती 11 प्रकारची आहे. नवविधा भक्ती भागवतातली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दासम सख्या आत्मनिवेदनम. पण नारद भक्तिसूत्र समापन कसं करतात, भगवंताची भक्ती कशी करायची, इथे कुठल्याही भक्तीचं देवाचं नाव नाही. साफ प्रेम स्वरूपा, कोणाचीही करा, सत्याची करा, देवीची करा, कोणाचीही करा, सा गुणमहात्म्य भक्ती पाहिजे. भगवंताचे गुण, किती तो दयाळू आहे, किती आपल्याला भरभरून दिलंय गुण, त्याचे गुण ओळखा. रूप त्याचं गुण, रूप किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, बाल रूप घ्या कृष्णाचं, देवीचं रूप घ्या अष्टभुजा. पूजा शक्ती, मग मला तिचं पूजा करावीशी वाटली, मग ती मनापासून करा. कंद, फुलं, आंघोळ घालणं, पूजाशक्ती, स्मरणाशक्ती. कधी कधी आपल्याला वेळ नसतो, कामं असतात, आपण गृहस्थाश्रमी आहोत, सगळं कामधाम सोडून पूजा करायला नाही सांगितलं, स्मरण करा. जे काम करताय, गोपींनी कसं केलं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत कृष्णाचंच मी काम करते, असं स्मरणाशक्ती. दास्य भक्ती हनुमंताची, जे केलंय ते दास्य भावनेनी. सख्य, अर्जुनासारखं सख्य भक्तीचं उदाहरण नाही, अक्रूर आहे सख्य भक्तीत. कांताशक्ती, कांताशक्ती मात्र इथे बायकोनी नवरा असाच एवढा अर्थ नाही. कोणीही जे अति प्रेम करतात ना, त्यांची कांताशक्ती. बलिराजाचं मुलीचं उदाहरण इथे दिलेलं आहे. वात्सल्य भक्ती, जे आई आणि मुलाचं, यशोदानंद, देवकी नंद, यशोदा, वसुदेव, यशोदा नंद, वसुदेव देवकी यांचं वात्सल्य भक्ती. आत्मनिवेदन बलीचं, आणि तिन्ही याच्यावर माझ्या मस्तकावर अशी भक्ती. तन्मयता अक्रूराची. नंतर परम विरहासक्त, गोपी विरहाने वेड्या झाल्या, तर काही कारण करून यायच्या ना नंदा घरी श्रीकृष्णाला. एकोपी अधिक हा भवती, एकोपी अधिक म्हणजे 11 तऱ्हेची भक्ती नारदांनी शेवटी सांगितली. म्हणजे बघा, आधी भक्तीचं स्वरूप सांगितलं, लक्षणं सांगितली, कोणी करायची, त्याचे गुणदोष तिघांनी केले तरी चालते. आणि शेवटी 82व्या श्लोकामध्ये हे 11 प्रकार भक्तीचे सांगितले. नवविधा भक्ती भागवतातली सांगितली, आणि त्याच्यात अजून 11 भक्तीचे प्रकार नारदांनी भक्तिसूत्रात सांगितले. आणि अशी इति एवम असं हे करून भक्ती आचार्य कोण कोण आहेत त्यांची नावं दिली आहेत 83 आणि 84. इथे बोलून मी थांबवते. जनजल्प निर्भया, एक अशाने काय होतं, जनाची भीती वाटत नाही, आपण शुद्ध भक्त होतो, शुद्ध चित्त शुद्ध आत्मा पर्यंत आपला जो आहे तिथे जातो, बुद्धी शुद्ध होते.
चित्तशुद्धीने भक्ती निर्माण होण्याची पायऱ्या आहेत या 11 एकादशी अधिक म्हणजे 11 पायऱ्यांनी कुठल्याही पायऱ्यांनी जा म्हणजे हळूहळू चढा. तुमची जर साधना जास्ती असेल तर 2 एकदम चढा. आणि मग शेवटी काय आहे, कोणी कोणी सांगितलंय? कुमार, सनत कुमार, व्यास गुरु आहेत. व्यास नारदांचे व्यासांचे गुरु नारद आहेत. शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, अनिरुद्ध, बली, हनुमान, विभीषण हे भक्ती मार्गाचे आचार्य याला अनुमोदन देत आहेत. आणि य इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वासिती श्रद्धते स भक्तिमान भवती, स भक्तिमान भवती, स एव नित्यस्य 3दा सांगितलं. त्रिसत्य सांगतोय मी. नारद म्हणतात भक्तिरेव गरीयसी, भक्ती ही एकच गरीयसी म्हणजे तरतम भाव वापरलाय. गरीयसी एकदम श्रेष्ठतम अशी भक्तीच आहे. ज्ञान वैराग्य, भक्तियुक्त वैराग्य, ज्ञानयुक्त वैराग्यापेक्षा भक्ती करा, भगवंतावर भक्ती करा. एवढ्या 11 प्रकाराने करा, 9 प्रकाराने करा, पण कशावरही करा, पण भगवंतावर प्रेम करा. म्हणून नाव कोणाचंही सत्यावर प्रेम करा. सत्यम परम धीमहि भागवतामध्ये आहे ना, सत्यम परम धीमहि. विभीषणासारखी करा, कोणासारखी भवती श्रेष्ठम लभती ती. ओम शांती शांती शांती. माझी अल्पसेवा श्रीकृष्ण चरणी अर्पण करते. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधूते मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णात् पूर्णमदमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. शांती. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो नाना महर्षी की जय. सगळ्यांना परत एकदा नमस्कार करू. काही ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या माझ्या आहेत. जे चांगलं आहे ते नारदांनी सांगितलं तर थोडासा प्रयत्न केलाय. सुचेता तयारी यांनी संधी दिली, तुम्ही सगळे ऐकलात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. आणि सुरेखा ताईंचं विश्लेषण शेवटी ऐकायला मला स्वतःलाच आवडतं. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. खूप शब्दातीत. आता याच्यावर शब्द नाहीत, कारण इतकं सखोल तत्वज्ञान तुम्ही आम्हाला सांगितलं. असं वाटत होतं आजचं सत्संग संपूच नाही. म्हणजे नारदाचे भक्तिसूत्र, नारदाच्या जन्मापासूनच तर त्यांनी केलेली भक्ती आणि त्यांनी सांगितलेले भक्तीचे 11 प्रकार, जे आपण काल शिंदे दादांनी पण नवविधा भक्ती सांगितली आणि नारदांनी पुन्हा त्याच्यात 2 भक्ती जास्त सांगितल्यात. जी काय भक्ती कराल त्यात तुम्ही भगवंताशी जोडून घ्या. हे महत्वाचं तत्व आहे. भगवंताशी कोणतं तरी नातं जोडा आणि भगवंत आपल्या हृदयात आहे याची जाणीव ठेवा. सत्यम परम धीमहि हे जे तत्व ताईंनी सांगितलं आहे ते सगळ्यात मोलाचं आहे. आणि हेच आपण सगळ्यांनी घेऊया आणि भगवंताशी नातं जोडूया. जय श्रीकृष्ण. खूप तुमची 15 सुंदर मिनिटं विवेचन जास्ती झालं. घेतली त्याबद्दल क्षमस्व. पण आपलं सुरू पण जरा लेट झालं म्हणून 15 4:15 झाले. नाही संधी नाही, दिली काही 15 प्रॉब्लेम मिनिटं नाही ताई. वेळेचं बंधन आपण शक्यतो ठेवत नाही, पण 1 मिनिट इकडे तिकडे चालू शकतं, तसं काही प्रश्न नाही आहे. तंतोतंत धन्यवाद धन्यवाद. नाही, कारण हे जेव्हा सांगताना तुम्ही जेवढं घडून गेला होतात आणि इतकं सुंदर सांगितलं की ते ऐकतच राहावं असं वाटत होतं. हा वेळ इथेच थांबावा असंच वाटलं होतं. कृष्णाची खूप आई सुंदर, अगदी खूप सुंदर, छान. आपण अशी संधी दिली तर मला बोलता आलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आपण पुढे मागे अजूनही एखाद्या विषयावर ठेवायचं आहे आपल्याला. आपण नक्कीच त्याचाही हे करूयात. धन्यवाद. हो. सगळ्या साधकांचे धन्यवाद. रेखाताईंचं नेहमीचं पहिलं आणि शेवटचं ऐकण्यासारखं असतं, त्यांचेही धन्यवाद. आणि सर्व साधकांचे पण मनपूर्वक त्यांनी ऐकलं
काही त्रुटी असतील तर त्या माझ्या आहेत, जे चांगलं आहे ते नारदांचं आहे आणि श्रीकृष्णाची कृपा आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, गुरूंचे आशीर्वाद आहे, सर्व त्या पर- मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. त्यांना नमस्कार करते. परमेश्वराकडे एवढीच विनंती आहे की अशी निरपेक्ष भक्ती आमच्याकडून पण व्हावी. हो, नक्कीच बरोबर नक्कीच. बरोबर. आणि होईलच. तुम्ही करताय, चांगलंच काम करताय. छान उपक्रम आहे, त्याला आमच्या शुभेच्छा. आणि मी नक्कीच ते सगळे अटेंड करायचा प्रयत्न करीन माझ्या नक्कीच. वेळेनुसार. हो. धन्यवाद तुम्ही मला संधी दिल्याबद्दल परत एकदा. जय श्री कृष्ण. आपण इथेच जय थांबू. गीताताई, श्री हा, बोला ताई. गीताताई, तुम्ही हम्म. नावाप्रमाणे गीतेचा सखोल अभ्यास केलेला आहे. हो. खरोखर. हो हो, त्या गीतेमध्ये अगदी डुंबून निघालात, रंगून गेलाय. त्या अगदी. गीतेच्या रंगाने तुम्ही स्वतःला रंगून घेतलाय. तोच रंग आमच्यावर आज उडाला आहे आणि त्याच्यातले थेंब थेंब आम्ही नक्कीच जपून ठेवू. धन्यवाद. जय तुम्ही पण श्रीकृष्ण. खूप साधक छान काम करता. तुमचं ऐकायलाही मला मजा येते. खूप बरं वाटतं. माझ्या ज्ञानात पण भर पडली. मला फार बरं वाटतं. धन्यवाद सुचेताताई आणि सगळ्यांच्या साधकांना नमस्कार परत एकदा. खूप छान, खूप छान. आपण थांबायचं का इथेच आता? आज हो, आता हो, चार आता वीस किती झाले. वाजले? हो 4:20 हो झालेले आहेत. आपण हो इथं हो थांबूयात हो. आज. परत उद्या धन्यवाद. नवीन, उद्या नवीन विवेचन घेऊन परत आपण 3 वाजता इथेच भेटूयात. नक्कीच. सर्वांनी जॉईन करा, चालेल. सर्वांना धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु. वस्तू हरे नमः, हरे नमः. हरे नमः. जय शांती कृष्ण. शांती शांती शांती. शांती.